शिर्डीत 3 अवैध गुटखा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून धाड. 1,79,070 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. 8 जणांवर गुन्हे दाखल. माननीय श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. नमूद आदेशान्वये श्री संतोष मुटकडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, राहुल डोके, रणजित जाधव, अमृत आडाव अशांचे पथक तयार करून जिल्ह्यातील अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. दिनांक 15/8/2026 रोजी पथकाने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर इसमांची माहिती काढून पंचासमक्ष 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 8 आरोपींविरुद्ध 3 गुन्हे दाखल करण्यात येऊन ताब्यातील आरोपींकडून एकूण 1,79,017 रुपये किमतीचा विविध कंपनीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिर्डी 743/2026 BNS 123 223 274 275 35 41 4158 विनोद बाबूराव ठोंबरे वय 50, हबीब उर्फ सोहेल अन्सारी, बद्रीनाथ पंढरीनाथ लोखंडे, अलीम शेख, कलीम शेख. शिर्डी 745/2026 BNS 123 223 274 275 35 1,61,906 जितेंद्र लालचंद लोढा वय 48, बंटी लहामगे पूर्ण नाव माहीत नाही, अमोल जाधव पूर्ण नाव माहीत नाही. वरील कारवाई माननीय श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.